Hello dear students, in today's lecture we are going to learn a very important part from this chapter and that is Mendel's principles. Students, Gregor John Mendel हे एक सायंटिस्ट होते, ऑस्ट्रेलियन सायंटिस्ट होते आणि ऍक्च्युली इथं जसं दिलेलं आहे त्याच्यात काही रेफरन्सेस मध्ये तुम्हाला असंही कळेल की हे एका चर्चमध्ये वर्क म्हणजे जे फादर असतात तसं ते काही वर्क करत होते आणि त्यांना म्हणजे सायन्सचा तसाच जसा आवड होती तशीच मॅथमॅटिक्सची पण होती. सो त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन करून ह्या सायन्स आणि मॅथमॅटिक्सच्या दोन्हीच्या स्टडीचं त्यांचं जे कॉम्बिनेशन करून त्यांनी पायसम सटायवम ही जी वाटाण्याची प्रजाती आहे त्या वाटाण्याच्या प्रजातीचा स्टडी केला आणि त्यांच्या जे प्लांट्स येतील पुढच्या जनरेशन्स तर त्यांचं ऑब्झर्वेशन करून त्यांनी काही काय म्हणू आपण नियम सांगितले, काही असे लॉज सांगितले की जे आता सुद्धा अजूनही आपण वापरतो आणि ते मान्य आहेत. जेव्हा त्यांनी हे प्रयोग केले तेव्हा कोणत्याही प्रकारचे मायक्रोस्कोप किंवा जीन डीएनए हे काहीच म्हणजे जेनेटिक्सचं काहीही माहिती जगाला नव्हती. जस्ट उगवलेलं झाड त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत, उंची कशी आहे, फुलांचा रंग कसा आहे, फळांचा आकार, शेंगा कशा आहेत, अशा फिजिकल फीचर्सचा फक्त स्टडी करून त्यांनी ह्या पायसम सटायवम म्हणजेच आपला जो गार्डन पी प्लांट आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल काही लॉज सांगितले की एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे हे कॅरेक्टरिस्टिक जेव्हा ट्रान्सफर होतात ते कशा पद्धतीनं होतात आणि त्याच्याशी रिलेटेड लॉज. आता ह्यातले बेसिक काही पार्ट हा तुम्हाला आत्ता आहे, नंतर 11-12ला गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा हे डिटेल शिकायचं आहे. सो त्याची एबीसीडी आहे असं डोक्यात ठेवून हे पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सुरू करण्याच्या ही आधी मी तुम्हाला काही महत्वाच्या टर्मिनॉलॉजीज लिहून देणार आहे आणि ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या तुम्हाला जेव्हा समजतील तेव्हा ऍक्च्युली हे पार्ट हा जो आहे हा लॉजचा किंवा आपण मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस हे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं समजायला मदत होईल. आणि त्यामुळं ह्या ज्या काही टर्मिनॉलॉजीज मी तुम्हाला आज लिहून देते आहे त्या तुमच्या नोटबुक्समध्ये कंपल्सरी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत. बट त्याच्याही आधी मी तुम्हाला काही बेसिक्स अजून ह्या क्रॉस बद्दल सांगते की जेव्हा मी जसं बोललेच तुम्हाला की जेव्हा त्यांनी हे क्रॉस केलं तेव्हा जेनेटिक्सचं काहीच माहिती नव्हती. सो ह्यांनाच फादर ऑफ जेनेटिक्स असं देखील म्हटलं जातं. जेनेटिक्सचे पुढच्या वर्षी आहे तुम्हाला हे थोडंसं अजूनही डिटेल. सो फादर ऑफ जेनेटिक्स म्हटलं जातं का, बिकॉज कुठल्याही प्रकारचा मायक्रोस्कोप आणि बाकी कोणताही आधार नसताना केवळ एक्सटर्नल फीचर्स जे आहेत प्लांटचे त्याच्या साह्याने त्यांनी हे लॉज तयार केले. ही काही खूप साधी गोष्ट नाहीये, हे लक्षात घ्या. आता मग तुम्हाला असा प्रश्न पडेल हा गार्डन पी प्लांटच का त्यांनी स्टडी करण्यासाठी सिलेक्ट केला, तर त्याच्या मागे काही रिझन्स आहेत. त्याचं सगळ्यात पहिलं रिझन असं आहे की एकतर हे इझिली मिळणारी व्हरायटी आहे प्लांटची, असं काही रेअर वगैरे असं नाही. त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये खूप व्हरायटीज दिसून येतात, उंची, फुलांचा रंग, शेंगांचे प्रकार वगैरे वगैरे. सो व्हरायटी ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स जास्त ह्याच्यात बघायला मिळतात. तिसरं असं रिझन आहे की त्याचे लाईफ स्पॅन जो आहे तो खूप छोटा आहे, कमी 3-4 महिन्याच्या पेक्षाही कमी याच्यामध्ये ते एक झाड आहे ते कम्प्लीट उगवून मॅच्युरिटी अटेन करून त्याला शेंगा वगैरे येतात. सो इफ त्यानं जर आंब्याचं झाड चूज केलं असतं तर मग त्यांना विचार करा तुम्ही एका जनरेशनचा स्टडी करून म्हणजे तो मोठं होऊन त्याला फळं येऊन हे सगळं पुढच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा स्टडी करण्यासाठी अर्थातच खूप जास्त वेळ लागला असता आणि कमी वेळेमध्ये भरपूर जनरेशनचा स्टडी करणं पॉसिबल आहे गार्डन पी प्लांटसाठी. अजून एक महत्वाचं कारण असं सांगता येईल की ह्याची काही खूप जास्त काळजी नाही घ्यावी लागत, म्हणजे जसं नाजूक नाही आहे, स्टर्डी प्लांट आहे त्यामुळे खूप त्याची काळजी घ्या, खत पाणी वगैरे एवढं काळजीपूर्वक करावं लागत नाही. याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन आणि सेल्फ पॉलिनेशन हे दोनही घडवून आणू शकतं. सो असे काही कारणं आहेत की ज्यांच्यामुळे मेंडेलनी हा गार्डन पी प्लांट म्हणजेच वाटाणा जो आहे पायसम सटायवम हा सिलेक्ट केला. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मी हा पार्ट पुढे सांगेनच तुम्हाला, ते जे 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स दिलेले आहेत तुम्हाला, तर तो तुम्हाला महत्वाचा पार्ट आहे, तो पुढे येईलच. बट बिफोर दॅट
तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड काही बेसिक कन्सेप्ट सांगते. त्यातली सगळ्यात पहिली कन्सेप्ट जी आहे ती आहे कॅरेक्टर. सो राईट डाऊन द फर्स्ट कन्सेप्ट फ्रॉम दिस, दॅट इज कॅरेक्टर. मग कॅरेक्टर कुणाला म्हणायचं? कॅरेक्टर म्हणजे मराठीतलं ते चरित्र ते नाही. इथे कॅरेक्टर म्हणजे स्पेसिफिक फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. म्हणजेच बघा हे लिहून ठेवा. स्पेसिफिक फीचर म्हणजे समजा हाईट. हाईट हे एक स्पेसिफिक फीचर झालं ज्याला मी कॅरेक्टर म्हणेल. आता ह्या हाईट असेल किंवा रंग असेल, कलर, त्यानंतर केसांचा प्रकार म्हणजे कुरळे असतात किंवा सरळ असतात असं. सो हाईट असेल, फॉर एक्झाम्पल कॅरेक्टरचे एक्झाम्पल आपण काय सांगू शकतो? हाईट, त्यानंतर कलर, त्यानंतर हेअरचं स्ट्रक्चर हे किंवा हेअरचा कलर पण असेल, हे काही कॅरेक्टर झाले. त्यानंतर दुसरी जी डेफिनिशन आहे ती इथं येते ती म्हणजे ट्रेट. सो ट्रेट म्हणजे काय? तर कॅरेक्टर कळलं तुम्हाला, आपलं स्पेसिफिक फीचर त्याला म्हटलं कॅरेक्टर. सो एखाद्या कॅरेक्टरचे दोन कॉन्ट्रास्टिंग एक्सप्रेशन्स त्याला म्हणायचं ट्रेट. फॉर एक्झाम्पल हाईट हे जर कॅरेक्टर आपण कन्सिडर केलं तर टॉल आणि शॉर्ट हे त्याचे ट्रेट झाले. सो टू कॉन्ट्रास्टिंग एक्सप्रेशन्स ऑफ अ कॅरेक्टर त्याला म्हटलं ट्रेट. फॉर एक्झाम्पल हाईट या कॅरेक्टरचे टॉल आणि शॉर्ट हे दोन ट्रेट झाले. ही दुसरी कन्सेप्ट झाली. त्याच्यानंतर आपली तिसरी कन्सेप्ट येते ती म्हणजे जीन. जीन तुम्हाला माहितीच आहे. बेसिक काय आहे? स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आपला जो डीएनएचा आहे, द सेगमेंट्स ऑफ डीएनए की जे रिस्पॉन्सिबल असतात फॉर इनहेरिटन्स, त्याला आपण जीन म्हणूयात. दीज आर द सेगमेंट्स of DNA which are responsible for inheritance. याला म्हटलं जीन्स. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे अलील. अलील ALLE आहे, ते समजत नाही. अलील कशाला म्हणायचं? सो कोणताही एखादा स्पेसिफिक फॉर्म असेल जीनचा, त्याचे 2 or more अल्टरनेटिव्ह. आपण त्याची डेफिनेशन 2 or more ऑफ स्पेसिफिक जीन. एक्झाम्पल सांगते तुम्हाला. 2 or more अल्टरनेटिव्ह ऑफ स्पेसिफिक किंवा अल्टरनेटिव्ह फॉर्म्स म्हणू आपण. अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ स्पेसिफिक जीन त्याला आपण म्हटलं अलील. म्हणजेच आता एक एक्झाम्पल देते तुम्हाला. टॉल साठी आपण हा कॅपिटल T दाखवला, अजून हा शॉर्ट. सो एखाद्या स्पेसिफिक जीनसाठी असणारे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणारे अल्टरनेटिव्ह त्याला आपण म्हटलं अलील. ह्या 4 डेफिनिशन झाल्या, ह्या क्लिअर करते. त्यानंतर नेक्स्ट 5th डेफिनिशन जी आहे ती आहे होमोझायगस. होमोझायगस कशाला म्हणायचं? What is homozygous here? The individuals which are having identical alleles. Individuals having identical alleles of for a gene किंवा पर्टिक्युलर ट्रेट साठी एका जे आयडेंटिकल अलील. आता आयडेंटिकल अलील मगाशी जसं तुम्हाला मी अलील सांगितलं की समजा टॉल साठी आपण हे 2 अलील झाले, हे आयडेंटिकल अलील आहे. शॉर्ट साठी
स्मॉल टी हे दोन आयडेंटिकल अलील झाले. सो ह्याला म्हटलं होमोझायगस. ह्याच्या उलट हेटरोझायगस. ऑब्व्हियसली हेटरोझायगस म्हणजेच म्हणजे इंडिव्हिज्युअल्स विच आर हॅव्हिंग नॉन आयडेंटिकल आयडेंटिकलच्या ऐवजी फक्त इथं नॉन आयडेंटिकल अलील हा शब्द घातला की तुमचा होईल हेट्रोझायगस साठी. मग हेट्रोझायगस साठीचा एक टॉल समजा असेल आणि तो पर्टिक्युलर जीन हेट्रोझायगस असेल तर तो आपण असा दाखवणार. ह्याच्यामध्ये एक डॉमिनंट असेल, हा दुसरा जो स्मॉल टी आहे तो रिसेसिव्ह आहे. सो ह्याला आपण म्हटलं हेट्रोझायगस. त्यानंतरचं पुढची डेफिनेशन येते ती म्हणजे F1 जनरेशन. F1 जनरेशन म्हणजे जे आपण दोन पेरेंट्स सिलेक्ट केलेत. आता इथं ह्याच्यामध्ये काय केलंय एक समजून घ्या. सगळ्यात आधी एक मी काय सांगते ते समजून घ्या. दोन प्लांट्स जे त्यांनी पेरेंट्स म्हणून सिलेक्ट केलेले असतात, क्रॉस ज्याची सुरुवातीला जे प्लांट्स घेतले आपण त्यांना आपण पेरेंट्स म्हटलं. ऍक्च्युली ते पेरेंट्स मध्ये सुद्धा प्युअर जीन्स ऑब्टेन करण्यासाठी तो एक स्पेसिफिक जो सिलेक्ट केलेला पेरेंट आहे त्याचं पुन्हा 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 सेल्फ पॉलिनेशन घडवून आणलं त्यानं आधी. प्युरिटी जीन्सची जेव्हा त्याला मिळाली तेव्हा मग त्यानं दोन प्लांट्स सिलेक्ट केले ऍज अ पेरेंट. मग जे दोन पेरेंट आहेत मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं ह्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल असे दोन प्लांट्स त्यानं सिलेक्ट केले. मेल प्लांट कुणाला म्हटलं तर आता मी जसं ऐका, हे जे गार्डन पी प्लांट आहे त्याचं जे फ्लावर असतं त्याच्यामध्ये मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल म्हणजे फिमेल पार्ट आणि मेल पार्ट हे दोनही प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता त्यानं जे मेल प्लांट सिलेक्ट केलेलं होतं त्या मेल प्लांटचा जो फूल आहे त्या फ्लावर मधला फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट बाजूला काढला आणि मग दॅट बिकेम अ मेल प्लांट नाव. दुसरं प्लांट जे फिमेल म्हणून सिलेक्ट केलेलं होतं त्याचा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट बाजूला काढला. सो इट बिकेम अ फिमेल पार्ट नाव. राईट. सो एकाच फुलामध्ये मेल आणि फिमेल दोनही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स प्रेझेंट जरी असले तरी त्यानं जे प्लांट घेतलेले होते फॉर क्रॉस ज्याला पेरेंट म्हटलं होतं तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एक मेल आणि एक फिमेल सिलेक्ट केलं. आता ह्या मेल आणि फिमेल क्रॉस केल्यानंतर जी जनरेशन मिळते त्याला म्हणायचं F1 जनरेशन किंवा त्यालाच फर्स्ट फिलियल जनरेशन असं म्हणतात. सो व्हॉट इज F1 जनरेशन हियर? F1 म्हणजे इट इज द जनरेशन विच इज प्रोड्युस्ड बाय क्रॉस जनरेशन प्रोड्युस्ड बाय क्रॉस ऑफ पॅरेंटल जनरेशन. पेरेंट्स मध्ये क्रॉस घडवून आणल्यानंतर जी F1 मिळाली त्याला आपण F1 जनरेशन म्हटलं. त्यानंतर फिनोटायपिक रेशो. हे सगळ्या एकदा डेफिनेशन तुम्ही लिहून घेतल्या की मग ह्या पुढचा पार्ट तुम्हाला समजायला सोपा जाईल. व्हॉट इज फिनोटाईप? फिनोटाईप म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स. सो फिनोटायपिक रेशो म्हणजेच एक्सटर्नल अपीअरन्स मध्ये जो असणारा काही रेशो आहे त्याला म्हटलं फिनोटायपिक रेशो. रेशो ऑफ ऑफस्प्रिंग्स विथ रिस्पेक्ट टू WRT म्हणजे विथ रिस्पेक्ट टू फिजिकल फीचर्स. मी जरा शॉर्ट मध्ये लिहिलं इथं, तुम्ही पूर्ण लिहा. फिजिकल फीचर्स कसे आहेत, दिसायला ते प्लांट्स कसे आहेत त्याचा रेशो म्हणजेच फिनोटायपिक रेशो. आणि नेक्स्ट येतो जिनोटायपिक रेशो